हजारो गाड्या बंद पडतात, रोज तुमच्या अर्धा गाड्या ओढून आणाव्या लागतात. कशाला महाराष्ट्राची योजना करते लोक नाही केलं पाहिजे. जय महाराष्ट्र। मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सातारा जिल्हा। माझ्यासोबत सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख सागरजी रायते या ठिकाणी आहेत। आम्ही आज अचानक एक तक्रार आम्हाला आली होती, त्यानुसार सातारा जिल्ह्याचं जे प्रमुख आगार आहे एसटी महामंडळाचं, त्याच्या भांडार विभागात काही अडचणी आहेत। फक्त कर्मचाऱ्यांना उघड बोलता येत नाहीत, म्हणून आम्हाला सूचना मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो होतो। आल्यानंतर ही अवस्था बघितली, काय बोलायचं, काय बोलण्यासारखं काय शिल्लक शासनाने ठेवलेलं नाही। आता तुम्ही सगळे आतमध्ये पत्रकारांनी व्हिडिओ शूट्स घेतलेले आहेत, तुम्ही सगळी परिस्थिती बघितलेली आहे। कर्मचारी कुठे पाण्यात काम करतात का हो? वरती लाकडाचे ठोकळे ठेवलेत, त्याच्यावर कर्मचाऱ्यांचे पाय आहेत, टेबलावरती सगळं साहित्य आहे, चारी बाजूला पाणीच पाणी आहे। या ठिकाणी बसेससाठी लागणारे सगळं स्पेअरचं हे स्टोर रूम आहे आणि जे साहित्य बसेसला लागतं ते सगळं महत्त्वाचं कोट्यावधी रुपयाचं साहित्य पाण्यात आहे, अक्षरशः पाण्यात ठेवलेलं आहे। महाराष्ट्र शासन एकीकडे आता आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,
आमच्या जिल्ह्याचेच मुख्यमंत्री आहेत आणि अत्यंत चांगली योजना महिलांसाठी या ठिकाणी मध्यंतरी घोषित केली की 50% महिलांना त्यांनी सूट देऊन टाकली प्रवासामध्ये, कारण की महिला प्रवासी एसटी महामंडळात आले पाहिजेत. पण सातारा डेपोची आजची अवस्था अशी आहे की 65% बसेस ह्या 13 लाख किलोमीटरपेक्षा जास्त रनिंग केलेल्या आहेत आणि दर दिवशी आपण बघाल तर रोज या बसेस कुठं ना कुठं बंद पडलेल्या अवस्थेत सापडतात आणि तिथून त्या ओढून इकडे आणाव्या लागतात. कशामुळे? तर चांगल्या पद्धतीचे त्याला स्पेअर घालत नाही किंवा बसले जात नसतील. ते का होत नाही? तर तुम्ही आता स्पेअरची अवस्था बघितली तर काय, कर्मचाऱ्यांची अवस्था बघितलेली काय. सातारा जिल्ह्यात सध्याला साथीचे आजार प्रचंड वाढले, प्रचंड साथीचे आजार आहेत. मग तुम्ही डेंग्यू घ्या, मलेरिया घ्या, हिवताप घ्या, आणखीन कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार बघा. हे कशामुळे पसरतात? या पद्धतीच्या वातावरणात आमचे कर्मचारी काम करणार आहेत का? अख्ख्या स्टोर रूम मध्ये पाणी, बाहेर चिखलाचं साम्राज्य, शेकडो टायर या ठिकाणी पडलेत की ज्या टायरमध्ये पाणी साठलं. डेंग्यू कशामुळे पसरतो अख्ख्या जगाला माहित आहे. पण खराब गोष्ट वेगळी आहे, मेंटेनन्सच्या नावाखाली काही बोगस बिलं तर काढली जात नाहीत ना, हे पण तपासायची गरज आहे. कर्मचाऱ्यांना बेसिक सुविधा देणं, कामगार मंत्रालय काय सांगतं, कर्मचाऱ्यांना बेसिक सुविधा काय असायला पाहिजेत याचा गोषवारा आहे, याचे नियम आहेत. या नियम इथं लागू आहेत का? अनऑफिशियली बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितलं की गेले 10 ते 12 वर्ष हीच अवस्था इथं. आतापर्यंत कुणी ह्या प्रश्नाकडे बघायलाच तयार नाही, बोलायलाच तयार नाही. आता सुद्धा मला डीसीचा फोन आला होता. डीसी तेच म्हणत होते की तुम्ही 4 दिवसापूर्वी आला असता तर इथं पूर्ण तलाव झाला होता. शेवटी जेसीपी स्वतः आणून त्यांनी त्या ठिकाणची भिंत पाडली आणि पाणी बाहेर काढले. गेली 12-13 वर्ष कर्मचारी ह्या अवस्थेत जगतात. इथे एक महिला कर्मचारी आहेत, त्यांना 2 महिन्यापूर्वी डेंग्यू होऊन गेला इथे. असं असताना सुद्धा या खतऱ्यात लोकांनी काम करायचं. कुठं महाराष्ट्र ठेवलाय आमचा? महाराष्ट्र हा राज्यात देशात 1 नंबरचं राज्य म्हणून मुख्यमंत्री सांगतात आणि ही सुविधा आमच्या कर्मचाऱ्यांना. याच्याविषयी काय बोलायचंच नाही का कुणी? हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. हे एकदम बोगस कार्यक्रम आहे. हे सरकार बोगस राजनीती करत आहे. एकीकडे विकासाच्या सुधारणांच्या योजनांचा पाऊस पाडायचा आणि प्रत्यक्षात मात्र अत्यंत घाणेरडं काम करायचं, निकृष्ट कामं करायची, लोकांच्या जीवाशी खेळायचं, हा धंदा शासनाचा चालू आहे. 8 दिवसात या वातावरणात जर सुधारणा झाली नाही तर इथला सगळा चिखल गोळा करून आम्ही डीसींच्या टेबलवर ओतल्याशिवाय राहणार नाही. हे आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून तुम्ही इथं आलेला आहात. संबंधित अधिकाऱ्यांशी काही संवाद झाला आपला? संबंधित अधिकाऱ्यांचा तपासणी करत असतानाच फोन आला त्यांचा. आम्ही रितसर गेटवर आम्हाला त्या वॉचमननी अडवलं. त्यांनी विचारलं काय काम आहे साहेब तुमचं? मी म्हटलं अधिकृतरित्या मला साहेबांची गाठ घ्यायची, भांडार शाखेचे जे प्रमुख आहेत त्यांना भेटायचंय. पण आज भांडार शाखेचे प्रमुख इथं हजर नाहीत, डेप्युटी सुद्धा त्यांचे हजर नाहीत. मग त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जेव्हा डेप्युटीच्या केबिनमध्ये गेलो बघतोय तर पाण्याचा साठाच सगळीकडे. मग ते सगळं लक्षात आलं की इथं काय चाललंय प्रकार. सातारा शहरामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचा बोजवारा उडलेला आहे असंच म्हणायचंय का तुम्हाला? 100% अवस्था तीच आहे. नगरपालिका कोट्यावधी रुपयाचं इथं तुम्ही बजेट डिक्लेअर करताय. गेले 2.5 वर्ष झालं इथं लोकप्रतिनिधी नाहीत नगरपालिकेमध्ये. सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. ते पैसे जात आहेत कुठं? 400, 500, 250, 300 कोटीचे आकडे आम्ही ऐकतोय. पैसे जात आहेत कुठं? कुठल्या सुविधा द्यायचं चाललंय इथं? रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हे लोकांना कळत नाही. खताराच खतारा सगळीकडं, चिखलच चिखल सगळीकडं, नुसतं घाण. फवारणीच्या नावाखाली 4-4 वेळा दाखवलं जातात, एकदाही फवारणी होत नाही. कचरा गाड्या व्यवस्थित पोचत नाहीत. हे नेमकं पाणी जे आलेलं आहे भांडार विभागात ते नेमकं कुठून आले याबद्दल काय माहिती मिळाली? आता हा टेक्निकल इश्यू आहे. हे कुठून काही ना आमचा त्याच्याशी घेणं देणं नाही. आमचा कर्मचारी अशा असुविधेत का? ते सुद्धा आमचेच बांधव आहेत, सातारकर आहेत, इथं राहतात, आमचे बांधव आहेत. त्यांना अशा असुविधामध्ये का ठेवायचं? आणि शासनाचं कोट्यावधी रुपयाचं जे मटेरियल ह्या ठिकाणी पडलंय पाण्यात, ते उद्या खराब झालं तर त्याला जबाबदार कोण? मग ते दाखवायचंच नाही. खराब झालं होतं म्हणून तसेच पेर घालायचे, पर्यायानं लोकांच्या जीवाशी खेळायचं. हे कुठेतरी साखळी थांबली पाहिजे आणि याच्यावरती आता जिल्हाधिकारी महोदय आपण ऍक्शन घ्या. पालकमंत्र्यांकडनं आमच्या काही अपेक्षा नाहीत. ते पाटणचे पालकमंत्री आहेत, आमचं त्यांचं काही घेणं देणं नाहीये. आमची अपेक्षा ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आहे. तुम्ही प्रमुख आहात. आम्ही गेल्या 15-20 दिवसात जिल्ह्यातल्या अनेक समस्या मांडलेल्या आहेत आणि आम्ही अशा बोगस समस्या मांडलेल्या नाहीयेत तुमच्या समोर. आता इथं पिण्याचं पाणी आहे, त्याच्या खालची अवस्था बघा, गटर आहे खाली अक्षरशः. कशी जगतायत लोक इथं? याचा कुठंतरी उहापोह झाला पाहिजे, या समस्या निराकरण झालं पाहिजे. अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीनं स्टाईलनं आंदोलन करत राहणार. शासनाला जे जमतंय त्यांनी आमच्यावर काय करायची कारवाई ती करत राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.